नमस्कार. आज शिकणार आहोत 5 बोटाने डॉट कसे काढायचे. हे बघा, अशा पद्धतीने आपण डॉट पाडून घेणार आहोत. मग तुम्हाला सांगणार आहे मी कशा पद्धतीने आपण अंगठ्यामध्ये किंवा 5 बोटांमध्ये रांगोळी कशी धरायची आणि डॉट पाडायचे. पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. खूपच इझिली आपण डॉट पाडू शकतो. अशा पद्धतीने बघू शकता मी अशी रांगोळी धरली आहे 5 बोटाने आणि एका अंगठ्याने पुढं ढकलत जायची. बघा, रांगोळी 4 बोटं मी जवळ केली आहे आणि त्याच्याने बघा अंगठ्याच्या सहाय्याने रांगोळी आपल्याला पुढं ढकलत जायची आहे. नाही गोल आलं तर आपल्याला एका बोटाने पंच करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. आपल्याला खूपच इझी शिकायचे आहेत 5 बोटाने. हे बघा, 5 बोटं मी कशा पद्धतीने धरते बघा. हे सरळ येऊ द्यायचं आणि ही दोघं आजूबाजूची आपल्याला बोटं वरती ठेवायचे आहेत आणि अंगठ्याने फक्त आपल्याला रांगोळी सरकत जायची. बघा, फक्त अशा पद्धतीने 4 बोटं एकसारखे ठेवून आपल्याला जवळ ठेवून अंगठ्याने अशा पद्धतीने रांगोळी सरकत जायची. बघू शकता तुम्ही. खूपच इझी आहे. प्रॅक्टिस लागेल पण नक्की येईल तुम्हाला. हे बघा, अशा पद्धतीने फक्त अंगठ्याने आपल्याला पुढं सरकत जायची आहे रांगोळी. शेवटपर्यंत व्हिडिओ देखा. आपण डबल रेषा रांगोळी ही शिकणार आहोत. हे बघा, डॉट आपण इझिली पाडू शकतो आणि एका बोटाने पंच करत जायचं आहे. बघा, थोडीशी रांगोळी घ्यायची आहे, टाकून आपल्याला अंगठ्याने पंच करत जायचं आहे. बघा, खूपच सोपी पद्धत आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आपल्याला 5 बोटाने आपण डॉट पाडून घेतले. बघू शकता. आता आपल्याला बघा अशा पद्धतीने इथून आपल्याला मी रांगोळी सोडली. बघू शकता. सगळे आपल्याला बोटं चिपकवून अशा पद्धतीने बघा डॉट सोडत जायचं आहे. अंगठा पुढं छोटे डॉट हे आपण पाडू शकतो. फक्त रांगोळीने आपल्याला थोडीशी अशी हळूवार अशी रांगोळी सरकत जायची आहे. एका बोटाने पंच करू. हे बघा, अशा पद्धतीने आपण 4 बोटाने बॉर्डर ही काढू शकतो. डबल रेष रांगोळी किती इझिली. बघा, मी तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने मी बोटं जोडली आहेत आणि रांगोळी काढली आहे. बघा, हे बघा किती इझिली आपण डबल रेष रांगोळी काढू शकतो. आपल्याला काय करायचं आहे, 3 बोटांचा वापर करून आपल्याला इथं 5 बोटं नाही घ्यायची आहेत. आपल्याला फक्त 3 खाली बोटं आणि 1 अंगठा असा घ्यायचा आहे. म्हणजे 4 बोटांनी बघा अशा पद्धतीने आपल्याला रांगोळी पकडून फक्त सरळ